विश्वास जुना, संग्राम भैया पुन्हा. नगर शहरातील प्रत्येक चौकात हे बॅनर लागले होते. तेव्हा त्याची चर्चा सुद्धा झाली. कारण एकीकडे 2 टर्म आमदार असलेल्या जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतली होती, तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार हा प्रश्न होता. मग शरद पवार गटाकडून माजी महापौर अभिषेक कळमकर यांना उमेदवारी देण्यात आली. पण त्यांच्या उमेदवारीवरून मोठं नाराजी नाट्यही पाहायला मिळालं. कळमकर यांच्या उमेदवारीला ठाकरे गटाकडून जोरदार विरोध झाला. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांची मनधरणी करण्यात मव्याला आणि कळमकरांना यश आलं असलं तरी तोवर जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं सांगण्यात येतं. 10 वर्षात केलेली विकास कामं आणि महायुतीची मिळणारी साथ यामुळे सध्या मतदारसंघात संग्राम जगताप यांच्या बाजूनं एकतर्फी वातावरण असल्याचं सांगितलं जातंय. नगरमधील जगताप विरुद्ध कळमकर फाईट कशी होतीये, इथं कोणाची कशी बेरीज बसते तेच जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी सुमित आणि तुम्ही पाहताय बोलबिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. थेट उमेदवारांपासून सुरुवात करूयात. अजित पवार गटाचे उमेदवार संग्राम जगताप हे राष्ट्रवादीकडून गेल्या 2 टर्मचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांना इथून हॅट्रिक करण्याची संधी आहे. मतदारसंघात संग्राम जगताप यांनी आपला दांडगा जनसंपर्क ठेवलाय. दुष्काळी शहर म्हणून असलेली नगर शहरची ओळख पुसण्यात संग्राम जगताप यांना यश आल्याचं सांगितलं जातं. शहरातील काही भागांमध्ये 8-8 दिवस पाणी येत नसताना तिथं पाणी पोहोचवण्यासाठी जगताप यांनी प्रयत्न केलेत. 2 वेळा नगरचे महापौर म्हणूनही काम केल्यामुळे शहरी भागातल्या समस्यांचा त्यांना अचूक अंदाज आहे. नगरमध्ये रस्ते, उड्डाणपूल अशी कामं त्यांनी मागच्या 5 वर्षात झपाट्यानं केली. या कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधीही आणला. मुसळधार पाऊस पडला की सीना नदीला पूर येऊन नगरच्या सखल भागात पाणी शिरायचं. सीना नदी आणि भिंगार नाल्याच्या आसपास झालेल्या अतिक्रमणामुळे ही परिस्थिती येत असल्यामुळं जगतापांनी त्यामध्ये लक्ष घातलं. सीना नदीच्या पूररेषेची फेराखणी आणि नदीचं रुंदीकरण आणि खोली वाढवण्याचा मुद्दाही त्यांनी लावून धरलाय. MIDC साठी जागा मंजूर करून घेणं असेल किंवा नगरला मेट्रो सिटी बनवण्यासाठीचा प्लॅन आखत जगतापांनी आपली प्रचाराची लाईन ही विकास कामांच्या मुद्द्यावरच ठेवली आहे. सुरुवातीला भाजपच्या एका गटाचा संग्राम जगतापांच्या उमेदवारीला विरोध असल्याची चर्चा नगरमध्ये झाली. पण त्या फक्त चर्चाच ठरल्या, कारण भाजपचे कार्यकर्ते जगतापांच्या प्रचारात मोठ्या प्रमाणावर सक्रिय झालेत. त्यांनी आपली ग्राउंडवरची ताकद जगताप यांच्या मागे उभं केली. इथं शिवसेनेचा असलेला बेस बघता शिंदे गटाकडून मिळालेली साथही जगतापांसाठी महत्त्वाची आहे. कुटुंबाला राजकीय वारसा मिळाल्यानं तयार झालेला कनेक्ट सुद्धा त्यांच्या पथ्यावर पडू शकतो. शरद पवार गटाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर राहिलेत. त्यांचे काका माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांना मानणारा मोठा वर्ग इथं आहे. दादाभाऊ कळमकर हे शरद पवारांचे विश्वासू नेते असल्यानं पवारांची जुनी फळी कळमकरांच्या पाठीशी उभी राहू शकते. पण अभिषेक कळमकर हे संग्राम जगताप यांचे जुने सहकारी. जगताप आमदार झाल्यावर त्यांना महापौरपदी संधी मिळाली. पण 2019 मध्ये जगताप गटाशी राजकीय गणित न जुळल्यानं कळमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते ठाकरे गटात राहिले. इथं शिवसेना हा राष्ट्रवादीचा प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्यामुळे ठाकरेंकडून उमेदवारी मिळण्याची त्यांना शक्यता होती. पण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर कळमकरांना शरद पवार गटात स्पेस दिसली आणि त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे राजकीय फायद्यासाठी पक्ष बदलल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला जातोय. तसंच राष्ट्रवादीच्या विरोधात ही जागा मूळची शिवसेनेची आहे. शिवसेनेचे अनिल भैया राठोड इथून 5 टर्म आमदार राहिलेत. शिवसेनेतल्या फुटीनंतर नगरमधले बहुतांश नगरसेवक आणि शिवसैनिक ठाकरेंसोबत असल्यानं ही जागा आपल्याला मिळावी यासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आग्रही होते. त्यामुळे या जागेवर तिढा निर्माण झाला. पण शेवटी शरद पवार गटाकडून इथं कळमकर यांना उमेदवारी मिळाल्यामुळं ठाकरे गट नाराज झाला. ठाकरेंचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी इथून बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांची समजूत काढून अर्ज माघारी घेण्यास त्यांना राजीही करण्यात आलं. पण तांत्रिक कारणामुळे त्यांचा अर्ज मात्र कायम राहिला. आता त्यांनी कळमकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला असला तरी ठाकरे गटाची ग्राउंडवरची ताकद त्यांच्या मागे लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अभिषेक कळमकर यांचा वैयक्तिक जनसंपर्क फार मोठा नसल्याचं सांगितलं जातं. ते नगरचे महापौर राहिले असले तरी त्यावेळी संग्राम जगतापांची ताकद त्यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांना ते शक्य झालं होतं. त्यामुळे यंदा तगड्या उमेदवाराविरुद्ध द्यायची लढत, तुलनेनं कमी असलेला जनसंपर्क आणि उशिरा जाहीर झालेली उमेदवारी यामुळे कळमकर यांच्या पुढे आव्हान असणार आहे. पण इथं शरद पवारांचा फोर्स महत्त्वाचा आहे. तसंच नगरचे खासदार निलेश लंके यांची साथही त्यांना मिळू शकते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनीही बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला होता. पण त्यांनीही माघार घेत कळमकर यांना साथ देण्याचा निर्णय घेतलाय. शेवटच्या क्षणी गटातटाची बेरीज करण्यात कळमकर यांना यश आलं असलं तरी त्याची प्रत्यक्ष निवडणुकीत कशी मदत होणार
हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता प्रचाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर कळमकर यांनी जगतापांवर आरोप करत प्रचाराचा धुरळा उडवलाय. पण दुसऱ्या बाजूला संग्राम जगताप यांनी मात्र 10 वर्षात झालेला विकास आणि पुढच्या 5 वर्षाचा प्लॅन यावरच आपली लाईन ठेवली आहे. त्यांची तरुण वर्गात असलेली क्रेज, लोकांमध्ये थेट फायदा होईल अशी विकास कामं करण्यावर असलेला भर आणि दादा कळमकर यांचं वजन असलं तरी अभिषेक कळमकर यांचं नाव लोकांमध्ये पोहोचवण्यात असलेली पिछाडी यामुळे नगरमधील वातावरण एकतर्फी घुमू शकतं. त्यात सासरे शिवाजीराव कर्डिले यांचाही फोर्स मागे उभं राहत असल्यानं ग्राउंडवरती संग्राम जगताप यांची यंत्रणा भक्कम असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. आता शरद पवार इथं नेमकी कशी फिल्डिंग लावणार आणि वातावरण निर्मिती कशी करणार यावर निवडणुकीत चुरस निर्माण होणार की सामना एकतर्फी घुमणार हे ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? नगर शहरमधील समीकरणं नेमकी कशी असतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूला सबस्क्राईब करायला विसरू नका.